गोष्ट सांगू काय सांगतो थोडक्यात. एक न्हावी होता, दुसरा लव्हार होता. दोघांची समोर घरं होती. काय होती? जुना काळ बसून हजामत करायची. त्याला एक पाठ, त्याला एक पाठ. आणि गंमत अशी, तो लव्हार होता तो जनावरला फेफर आले की डागायचा. त्याला लोक 5-50 उचलून द्यायची. काय नशीब असते माणसाचं, कोणाला कोण पैसे कसं देतील हे काय सांगता येत नाही. एकदा ठरवून कीर्तनकारांना बिल पास करायला पाहिजे ना. कीर्तन आवडलं तरी द्यायला पाहिजे. काय म्हणतात, ते बिल घेतल्याशिवाय कीर्तनला उभाच राहत नाही. त्यांचा नेम आहे. मागणं तक्रार निघायला नको. गंमत अशी, त्या न्हाव्याला राग यायचा. माझी दाढी करतोय मी, साबण लावतोय, चेहरा पुसतोय, 1.5-2 रुपये मला देतात, ते बी उधार ठेवतात माणसं. हे बरोबर आहे काय? मला काय जनावर डागायचे नाहीत का म्हणलं. आणि एक दिवस तो लव्हार कुठं बाहेर गेला आणि एकदा कोणा जनावरला फेफरा आलं, आणलं त्यानं बांधलं. म्हणला हे लव्हार कुठे गेला आहे? न्हाव्याला विचारलं. म्हणलं कशाला पाहिजे तुला? तर म्हणला ते म्हणला जनावरला फेफरा आले, डागाय पाहिजे. मी डागलं तुझ्या भाता थोडं, तू डाग बाबा म्हणला. भाता बाहेर ठेवलेला होता. त्या भात्याजवळ बसला, कोळसं घातलं, ढाणी तापिवली, आण पुढं म्हणला. आणलं. पण याला वस्तारा काढला की मांडवी मारायची सवय होती. काय म्हणता, ते तापल्याला लोकांना काढले फिरलो की असं. आता ते भाजले हे त्याच्या डोक्याचंच नाही. याला देह स्वभाव म्हणतात. संसारी माणसं आपल्या आपल्या देह स्वभावान गारद झाल्यात का कर्तव्यात गारद झाल्यात? हा देह स्वभाव बदलायचं काय तुमच्याकडे गणित आहे? संगत बदलायला लागेल.